तर राष्ट्रवादी आमदार प्रकरणामध्ये मेरिटनुसारच निकाल देणार असं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध जोडला जाणार नाही असं देखील नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे। निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्र मागवली नाहीत असं देखील नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी आमदार प्रकरणामध्ये मेरिटनुसारच निकाल देणार असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग। विनायक, राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या निकालाचा कुठलाही संबंध माझ्या निकालामध्ये असणार नाही। सागर बरोबर आहे। ज्या पद्धतीने ही सगळी सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे, 14 फेब्रुवारीला हा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता आहे। काल आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे अजित पवार यांना दिलेलं आहे, परंतु विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे की मेरिटनुसारच हा निकाल जो आहे तो दिला जाईल। कुठलाही संबंध जो आहे तो निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाशी जोडला जाणार नाहीये। कुठलीही कागदपत्र जी आहे ती मागवण्यात विधिमंडळाकडून आलेली नाहीये, त्यामुळे जो काही निर्णय असेल तो मेरिटनुसार असेल। जी सुनावणी झालेली आहे, जे दावे प्रतिदावे केलेले आहेत त्या आधारावरतीच हा सगळा निकाल जो आहे दिला जाईल असं स्पष्टीकरण जे आहे ते विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेलं आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। तर निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध जोडला जाणार नाही असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे।